Hello friends, welcome to our channel. Today we are going to discuss the lesson from the 10th standard textbook The Alchemy of Nature by Raksha Bhardiya. So friends, let's get started. The Alchemy of Nature. To see a world in a grain of sand and a heaven in a wildflower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. विल्यम्स ब्लेक. आता लेसनच्या सुरुवातीलाच आपल्याला या 4 ओळी विल्यम ब्लेक यांच्या पाहायला मिळतात. याचा अर्थ असा आहे की वाळूच्या एका कणात संपूर्ण जग पाहण्यासाठी व एका फुलात स्वर्ग पाहण्यासाठी या एका तासात, या एका क्षणात आपल्या हाताच्या तळहातामध्ये अनंतपणा आणि अनंत काळ आपण धारण केला पाहिजे. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नर्चर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड इन्हॅन्सिंग आवर वेलबिईंग. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. Are you listening? When I do, it leaves me in complete awe. आपण आपल्या आरामदायी आणि कल्याणकारी जीवन वाढविण्यासाठी निसर्गाकडे वळतो. हा निसर्ग आपले संगोपन करतो, आपल्या सर्व गरजा भागवितो, आपणास प्रेरणा देतो. त्याचप्रमाणे तो आपणास अनेक आज्ञा देखील करतो. तुम्ही त्या ऐकत आहात का? मी जेव्हा हे ऐकतो तेव्हा मला निसर्गाप्रती एक आदरयुक्त भीती वाटते. We have a hibiscus plant in our garden. Every fortnight a flower blooms on it, big, bright and tender. Through the day it smiles with the sun and dances with the wind, but as evening approaches it starts wilting. The morning after it withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. आता लेखिका इथे म्हणते की आमच्या बागेत जास्वंदाचे झाड आहे. प्रत्येक पंधरवड्यात त्यावर एक फूल उमलते, मोठे, चमकदार आणि कोमल. दिवसभर ते सूर्यासह हसते व वाऱ्यासोबत नाचते देखील, परंतु संध्याकाळ येताच ते फूल कोमेजण्यास सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तर ते संपूर्णपणे सुकून पडते आणि मातीत एकरूप होऊन जाते. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. What if we too lived our life, however short, to its fullest? आता हे जास्वंदाचे फूल फक्त एका दिवसासाठी जीवनात येते, तरीही ते पूर्ण वैभवाने, पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने आपले जीवन जगते. आपण सुद्धा अगदी लहान असले तरी आपले आयुष्य असेच जगले तर. We went to a rocky beach and saw the spread of the majestic oceans and the rocks alongside, carved, sculpted and shaped by the water. Water is so gentle, rock so hard, yet as the water flows over it every day for years, the rocks gives in, it takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. आता लेखिका इथे पुन्हा एकदा एक उदाहरण देत आहेत बघा, की आपण एका खडकाळ किनाऱ्यावर गेलो तर आपणास अथांग असा समुद्र तर दिसतोच, परंतु त्याचबरोबर खडकाचे अनेक कोरीव असे आकार आपणास दिसतात. पाणी तर इतके कोमल आहे आणि खडक खूप कठीण असतात, परंतु दररोज पाणी त्याच्यावर सतत वाहत असल्याने शेवटी खडक देखील त्या पाण्यासमोर हार मानतो व पाण्याच्या आज्ञेप्रमाणे आकार घेतो. कधीकधी आपल्या अडचणी देखील खूप मोठ्या असतात
व त्या मानाने आपण खूप लहान असतो, परंतु आपणसुद्धा पाण्याप्रमाणे सतत प्रयत्नशील राहिलो तर आपणही अडचणींवर मात करू शकतो. We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there is always an opening. आपण बऱ्याचदा कॉन्क्रीट पेवमेंटमधील एका छोट्याशा दरडीमधून एका छोट्याशा क्रॅकमधून छोटेसे गवत बाहेर डोकावताना वाढताना पाहिले आहे. ते सुद्धा आपणास विचार करायला लावते. ते सुद्धा आपणास एक शिकवण देते की कधीकधी गोष्टी खूप अवघड, अगदी अशक्य वाटतात, परंतु संयम आणि चिकाटी असेल तर अवघड परिस्थितीवरही मात करता येते. We saw a tree bare of all leaves in the cold winter months. We thought its chapter was over, but 3 months passed, spring set in, and the tree was back to its green majesties once again, full of leaves, flowers, birds, and life. हिवाळ्यामध्ये सर्व पाने गळून गेलेले झाड आपण पाहिले आहेच. तेव्हा त्यास पाहून आपणास वाटते की आता हे झाड मरणार, परंतु हिवाळा सरून जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा त्या झाडाला नवीन पालवी फुटून ते झाड पुन्हा बहरते. फुलांनी, पक्ष्यांनी पुन्हा अगदी त्या झाडाचे जीवन सुरू होते. आता आपणास इथे एक वाक्य पाहायला मिळते बघा. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स इन दी कोल्ड विंटर मंथ. आता हे वाक्य तुम्हाला चेंज द व्हॉईससाठी विचारलं जाऊ शकतं. आता दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. आपल्याला त्याचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करावं लागेल. तर ते आपण अशा पद्धतीने करू शकतो बघा. अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स वॉज सीन बाय अस इन दी कोल्ड विंटर मंथ्स. अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉईसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करू शकतात. What if we have to had the conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. Remember, this too shall pass. तर लेखिका इथे म्हणतात की आपणही जर का असा विश्वास ठेवला तर की परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती कायम वाईट राहणार नाही. एक ना एक दिवस ही परिस्थिती बदलेल असा विश्वास आपण बाळगायला पाहिजे. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. The ants organized themselves around the fly, lifted it on frail feelers, and carried it to quite a distance. Their teamwork and perseverance were impressive. What if we too are consistent, organized, focused? Spider webs are delicate, yet very strong. आपण आर्मी ऑफ ॲन्ट्स म्हणजेच मुंग्यांचे सैन्य पाहिले असेल. एखादी मेलेली माशी जेव्हा त्यांना दिसते तेव्हा आपल्यापेक्षा 10 पटींनी मोठ्या असणाऱ्या त्या माशीला देखील त्या मुंग्या त्यांच्या नाजूक अशा स्पर्शेंद्रियांवर उचलतात आणि खूप लांबवर अंतरावर घेऊन जातात. त्यांच्याकडून आपण काय शिकले पाहिजे तर त्यांचे टीमवर्क, त्यांची चिकाटी ही खूपच इम्प्रेसिव्ह असते. आपणही त्यांच्याकडून सातत्य, चिकाटी, व्यवस्थापन आणि एकाग्रता हे गुण शिकायला पाहिजेत. स्पायडर वेब्स आर डेलिकेट बट येट व्हेरी स्ट्रॉंग. स्पायडर म्हणजेच कोळी, त्या कोळ्याचे जाळे किती नाजूक असते, परंतु ते नाजूक दिसत असले तरी त्या स्पायडरचे वजन ते मजबूत असते. Oysters take in a grain of sand, they open up with a pearl. Innumerable stars shine across the infinite sky. Clouds takes new shapes with every passing moment. The wind makes trees dance with unhindered passion. Water without hint of ego
changes its form according to the dictates of the sun and the wind. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of nature. We touch it and become gold ourselves. रक्षा भारतीया. लेखिका इथे म्हणतात की इंद्रधनुष्य संपूर्ण आकाश रंगविते. ऑयस्टर वाळूचा एक कण घेतो आणि ते मोत्यासह उघडतं. या असीम आकाशात असंख्य तारे चमकतात. प्रत्येक क्षणाबरोबर ढग नवीन आकार घेतात. वारा अबाधित उत्कटतेने झाडे नाचवतात. पाणी कुठलाही अहंकार न बाळगता सूर्य आणि वारा यांच्या आदेशानुसार त्याचे रूप बदलते. जेव्हा सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते आणि फुलाचे रूपांतर फळामध्ये होताना पाहतो, तेव्हा आपण या निसर्गाची किमया अनुभवतो, या निसर्गाचा चमत्कार अनुभवतो. आपणही या निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊया व आपल्या जीवनाचे सोने करूया, असा संदेश आपल्याला रक्षा भारतीया ह्या लेखिका ह्या लेसनमधनं देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता या पॅरेग्राफमध्ये आपल्याला एक वाक्य पाहायला मिळते बघा. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. आता हे वाक्य तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅगसाठी विचारलं तर ते तुम्ही कसे लिहिणार? अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय डझंट इट. येथे दिलेले वाक्य हे साध्या वर्तमान काळात असल्यामुळे आपल्याला डझंट इट हा क्वेश्चन टॅग वापरता येईल. आमचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. थँक्स फॉर वॉचिंग.